नमस्कार मित्रांनो, मंडळ आपला बरे आहे या YouTube चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत। तर मित्रांनो, आज आहे दहीहंडी आणि आपण हिंजवडी चौकामध्ये इथे दहीहंडी साजरी केली जाते। तर मित्रांनो, आता आपण दहीहंडी पाहण्यासाठी जाणार आहोत। माझ्यासोबत आहे अभिषेक वगैरे आहेत, अभिषेकला पण आपण बोलवलंय। तर मित्रांनो, मी तुम्हाला ते सर्व दाखवतो। आपल्या हिंजवडी चौकामध्ये दहीहंडी कशा प्रकारे सजवली आहे आणि कशा प्रकारे इकडे साजरं केलं जातं ते तुम्हाला आज मी दाखवणार आहे। व्हिडिओ पूर्ण पहा, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आपण भेटू थोड्या वेळात। तर चला तर मित्रांनो, आपल्याला आता निघायचंय। खूप मोठे मोठे साऊंड आणि उत्तम प्रकारे सजावट इकडे केली जाते हिंजवडीमध्ये। खरंच आता पावसाने पण साथ दिले, पाहू शकता। पाऊस सुद्धा कमी आहे, असाच पाऊस राहायला पाहिजे तरच आपल्याला दहीहंडी पाहण्यासाठी आणि साऊंडमध्ये एन्जॉय करण्याची मजाच वेगळी आहे। पावसाने थोडी साथ दिली पाहिजे। अभिषेक येतो इथे, आता आपण तिकडे जाणार आहोत। मित्रांनो, पाहू शकता अभिषेक सुद्धा आला आहे आपल्या न्यायला। आज आपण अभिषेक सोबत हिंजवडीतील दहीहंडी पाहण्यासाठी जाणार आहोत। पाऊस वगैरे आता कमी झाला आहे आणि आपण आता हिंजवडी चौकाकडे जातोय। माझ्यासोबत पाहू शकता श्रीधर सुद्धा आहे आणि इकडे अभिषेक सुद्धा आहे। मित्रांनो, आता आपण छत्रपती शिवाजी महाराज चौकात आलोय। पहिलं महाराजांचं दर्शन वगैरे घेऊ आणि मग पुढे दहीहंडी पाहायला जाऊ। पाहू शकता आपण आता महाराजांचं दर्शन वगैरे घेऊ। पाहू शकता हे उत्तर। तर मित्रांनो, आता आपण छत्रपती शिवाजी महाराज चौकात आलेलो आहे आणि इथेच पाहू शकता पाठीमागे। तर मित्रांनो, पाहू शकता इथेच वरती पब्लिक पाहू शकता मित्रांनो। पाहू शकता आपल्या डोक्यावरती पाहू शकता इथे लावलेली आहे। खूप भारी एन्जॉय आहे मित्रांनो, कारण वेगवेगळ्या मंडळाचे वेगवेगळे साऊंड इथे लावलेले आहेत आणि त्याचप्रकारे हंड्यासुद्धा उभारले गेलेले आहेत। आता आपण दोन मंडळामध्ये जाऊन आलो आणि त्यांची हंडे कशी सजवली आहे आणि कसा साऊंड आहे ते आपण आता पाहिलं। प्रयत्न करू आपण अजून फिरण्याचा, पण खूप भारी साऊंड तर खूपच भारी आहे। Thank you.
मजा आली. सोबत आपले मित्र सुद्धा होते. आता आपल्याला जायचं आहे घरी. पाहू शकता खूप मोठं मैदान आणि पब्लिक पण खूप, त्यामुळे आता गाडी पण काढायला प्रॉब्लेम आहे. गाडी चला आता आपल्याला घरी जायचं आहे. तर मित्रांनो फायनली आता आपण खूपच एन्जॉय करून आता आपण घरी आलोय. पावसाने पण आपल्याला बऱ्यापैकी साथ दिली आणि आता मध्ये पावसाने उत्तम प्रकारे साथ दिली आणि आता थोडा पाऊस चालू झाल्यामुळे आपण आता घरी आलोय. पब्लिक पण खूपच अप्रतिम शो असल्यामुळे आणि साऊंड आणि त्याच्यानंतर सजावट वगैरे खरंच खूप अप्रतिम असल्यामुळे आपण खूपच एन्जॉय वगैरे करून आता आपण फायनली घरी आलोय. आता आपल्याला जेवण वगैरे करून घ्यायचं आहे. सोबत आपल्याला व्हिडिओसुद्धा एडिट करायचा आहे. तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.